बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पुढची सुनावणी 26 मार्चला होणार आहे। एकंदरीतच मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। आज पहिली सुनावणी जी आहे ती बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली ती सुरू झाली होती। मात्र आता पुढची सुनावणी ही 26 मार्चला होणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, कराड गँगचा 26 मार्चला फैसला होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। केज कोर्टात आरोपींची ओळख परेड सुद्धा झाली आहे। कराडसह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता आजच्या या सुनावणीनंतर पुढची सुनावणी जी आहे ती 26 मार्चला होणार आहे। 26 मार्चला तरी फैसला होणार का हे पाहावं लागणार आहे। आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। कराडसह 5 जणांवरती मकोका अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वेळ मागून घेतलाय। दोषारोपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही, तुम्हाला काय अपेक्षा? 164 चे जबाब, आरोपींचे कलम 18 मकोकानुसार नोंदवलेले जबाब, जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सुद्धा प्रती आम्हाला दिलेल्या नाहीत। कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला ते सगळं भेटलं? कोर्टाने नाही, तो कायद्याप्रमाणेच आमचा अधिकार आहे। आणि आता पुढच्या 26 तारखेच्या आत तुम्हाला कागदपत्र मिळणं अपेक्षित नाही, आम्हाला मिळणं अपेक्षित होतं पण त्यांनी 26 ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे। पण ते कागदपत्र दिले का नाही याबद्दलचा शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला? हा, त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितलाय। पण त्याचं काय कारण आहे? आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय आणि त्यांना कोर्टाने वेळ दिलाय। कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे होतं। दोषारोप तुम्हाला अर्धवटच भेटला असं? हा, अर्धवट भेटले। हो, पण त्यामुळे काय होणार आहे? म्हणजे असं की तुम्ही जे सांगता की त्याच्यामुळे मॅटर पुढे जाणार नाही। अच्छा, आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे, डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार नाही। पण असं का होतं की चार्जशीट येऊन आता मला वाटतं